पद्मिनी धाम हा हट्टच आहे की हे नाटक करणार मी. जेव्हा ट्रेनमध्ये खायचं आलं तर कसं खाणार विचारलं तर त्याने तो डायरेक्ट चमचा समोर केला. हा माणूस स्वतःच्या वडिलांनी सीए असताना त्याच्या अकाउंट मधून पैसे घेतोय. तू कर रिहर्सल कर सोड. नाही सोन्या ऐक ना माझं. नमामी मामाने भावे दादा मारतील. रसिक मायबाप प्रेक्षकांना अभिवादन करून मी तुमचा दोस्त आणि या कार्यक्रमाचा होस्ट तुमचं स्वागत करतो या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे आधी बसू मग बोलू. आज आपल्याकडे एक असा गेस्ट आला आहे ज्याच्यावरती रुईयाची दृष्टी पडली आणि मग नाट्यवाल्याची ओवी गाता गाता घोड्याच्या पावलांनी 1-2-2.5 करत तो कॉलेजमधून बाहेर पडला आणि त्याने त्याचं एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं ज्याचं नाव आहे स्टोरिया प्रोडक्शन. थिएटर इज माय लव्ह फॉरएव्हर म्हणत 29 सप्टेंबरला बास्टर्ड पेट्रियट्सचा तू झेंडा रोवला सवाईमध्ये. ज्याला नक्की संगीत दिग्दर्शक म्हणायचं अभिनेता पण म्हणायचं तर हे आपण त्यालाच विचारणार आहोत. सो आपण स्वागत करतो एक आपल्या आगळ्या वेगळ्या गेस्टचं ज्याचं नाव आहे संकेत पाटील. संकेत पाटीलचं मी एक थोडं इंट्रोडक्शन आधी करून देतो. सध्या रंगभूमीवरती तुझं 217 पद्मिनी धाम हे नाटक चालू आहे ज्याच्यात खुद्द मिलिंद शिंदे प्रमुख भूमिकेत दिसत आहेत आणि ज्याचं तू दिग्दर्शन केलंयस, तू ते स्वतः लिहिलं आहेस आणि हे सगळं याच्यासाठी बरेच तुला पुरस्कारही मिळालेत. आत्ता नुकताच संस्कृती कला दर्पणचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तुला पुरस्कार मिळाला, त्यासाठी सगळ्यात पहिले अभिनंदन संकेतचं. मला आता 217 बद्दल बोलतो तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की 217 पद्मिनी धाम व्यावसायिक आणि ते थेट मिलिंद शिंदे हे जे समीकरण आहे हे कसं म्हणजे जुळून आणलंस तू? एकांकिका जेव्हा केली होती तेव्हा प्रसाद दाणेंनी काम केलं होतं, तेव्हा त्यानेच नाट्य रूपांतर पण केलं होतं त्याचं. तो स्वतः काम पण करत होता. तर ती एक इमेज डोक्यात होती की बाबा हे कॅरेक्टर असेल तर ते असं असलं पाहिजे की तो उभा राहिल्यावरती पण 4 हात लांब गेले पाहिजे लोक. त्याचा अटायर असा असला पाहिजे की त्याच्या जवळ पण कुणी नाही आलं पाहिजे, कारण त्यांनी तशी मेंटॅलिटी त्या कॅरेक्टरने बनवून ठेवलेली आहे पूर्ण त्यांच्या त्या गावात म्हण किंवा त्या जिल्ह्यात म्हण. तर तसं कुठेतरी पाहिजे. इंस्टाग्रामवरती एक पोस्ट बघत होतो मी, काहीतरी स्क्रोल करत होतो, त्याच्यामध्ये मला पटकन तेच सगळं चालू असताना इकडे आजूबाजूला डिस्कशन चालू होतं त्याच वेळेला समोर मिलिंद शिंदेंचा फोटो आला आणि कट्टू अनिकेत होता माझ्याबरोबर जो बाबूचं कॅरेक्टर करतो. तर मी त्याला म्हटलं मिलिंद शिंदेबद्दल काय वाटतं तुला? प्रोसेसमध्ये अनिकेत माझ्याबरोबर पूर्ण वेळ होता, तो बऱ्याच गोष्टी कोऑर्डिनेट करत होता, त्यामुळे तोच पहिल्यांदा त्यांच्याशी बोलला आणि त्याच्यानंतर त्यांनी वेळ दिली आम्हाला की बाबा या वेळेला बोलूयात. मग त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर बोललो, त्यांनी कथा वाचून घेतली, मी त्यांना स्क्रिप्ट पाठवलं, ते बोलले की कथा पण पाठवा, कथा पाठवली. त्याच्यानंतर 2 ते 2.5 तासांनी त्यांनी स्वतःहून फोन केला की मला माझा कॉस्ट्यूम सांग की काय असणार आहे. तर त्यांनी तेव्हाच हो म्हटलं आणि आता मला क्युरियोसिटी होती, ते तालमीला पहिल्या दिवशी येण्याची क्युरियोसिटी होती माझी. आणि जेव्हा त्यांनी पहिलाच आवाज त्यांचा जेव्हा आला की यायचं का आम्ही यात असं त्यांचं वाक्य आहे, तो आवाज ऐकला आणि आमचं असं होतं की अरे तालमीत यांचा किंवा पहिल्या रिडिंगमध्येच यांचा आवाज असा लागू शकतो. म्हटलं आता जरा थोडं दडपण माझं थोडं कमी झालं की चला. मग त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू छान सांभाळून घेतलं. तालमीला यायच्या आधीच त्यांचं वर्किंग खूप जास्त स्क्रिप्टेड होतं. त्यांनी त्यांचे ऑप्शन्स आणले होते. बरं की तुला कसं हवं आहे. बरं हां, त्यांनी मला विचार तुला कसं हवं आहे, जे तुला सांगितलं तसंच त्यांनाही मी एक्सप्लेन केलं की मला त्या माणसाचा दरारा हवा आहे. कुणी त्यांच्याकडे मान वर करून नाही बघत आहे किंवा हिंमत पण नाही करत आहे. ती फक्त त्यांची मुलगीच असू शकते जी त्यांच्या समोर बोलू शकते, ते पण थोडंसं घाबरून. मग त्याच्यातलं त्यांनी एक दाखवलं मला, ते मला आवडलं आणि त्याला आम्ही कॅरी केलं आणि ते लोकांनी पण खूप एन्जॉय केलं आहे कॅरेक्टर. पाहिलंय ते. हां, आणि 1-2 प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मला आठवत आहेत की झाल्याच वरती येऊन म्हणालेले की आम्हाला असं वाटतं अरे रावराजेचा खरंच आपण गळा पकडावा. बरं अशाही काही प्रतिक्रिया आलेल्या होत्या. 217 पद्मिनी धाम जे व्यावसायिक रंगभूमीवरती आता चालू आहे, तू आधी या धाटणीचं संगीत आधी केलेलं आहेस, ओवीला असेल किंवा तुझ्या त्या पद्धतीच्या एकांकिकांना असेल, बास्टर्ड आहे किंवा 29 सप्टेंबर आहे, त्याच्यातही अशाच झोनचं आणि हेवी म्युझिक केलेलं आहेस तू. मग तुला असं काय नाही वाटलं की 217 पद्मिनी धाम हे व्यावसायिक रंगभूमीवर असताना एक मोठी संधी आहे माझ्याकडे व्यावसायिक रंगमंचावरती मला म्युझिक करण्याची, आणि मग तू ते सोडलंस आणि कुणाला तरी दुसऱ्याला दिलंस, मग तू ते जाहीर केलंस का की मी आता व्यावसायिक दृष्ट्या मी दिग्दर्शन करणार आहे? नाही, मी जाहीर नाही केलं किंवा तसं काही मला करायचं नव्हतं, कारण पद्मिनी धाम हे ऑलरेडी डिरेक्शन डिपार्टमेंटमध्येच खूप हेवी नाटक होतं.
कारण व्हिज्युअल्स एवढे उभे करणं, कारण ते करताना माझं स्वतःचं एकट्याचं डिपार्टमेंट काम करत नव्हतं. म्युझिक करता माझ्याकडनं वेळ कमी मिळणार आहे आणि कदाचित आपण जे म्युझिक करतो किंवा आपला जो साऊंड लोकांना कळतो किंवा आवडतो तो कदाचित ह्या वेळात नाही निघू शकत. आणि शेवटी स्वतःचाही थोडासा विचार, आणि मला ह्या नाटकाला टेक्निकली म्युझिक वाईज, सेट वाईज, लाईट वाईज कुठेच कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं मला. त्यामुळे माझं असं होतं की कुणीतरी एक माणूस त्याच्यावरती काम करेल. मग तसंच शुभम ढेकळे, कारण त्याचंही म्युझिक मला खूप आवडतं, तो चांगलं म्युझिक करतो. तर मग मी त्याला विचारलं. त्यामुळे मला या गोष्टीचा जास्त आनंद झाला की जसं व्यावसायिकला दिग्दर्शक म्हणून माझं नाटक असणार आहे पहिलं, तसंच कुणाचं तरी पहिलं व्यावसायिक नाटक असावं. माझ्या आवडत्या एका गोष्टीसाठी दिग्दर्शन करण्यासाठी मला आता ही संधी मिळाली आहे. मग मी म्हटलं, हा विचार केला की कुणाला तरी देऊया, ते 100% रिझल्ट देईल आपल्याला. कोरिओग्राफी म्हण किंवा सेट आणि लाईट सोडून पूर्ण टीम माझी, आम्ही एकत्र काम करत असलेली टीम आहे पूर्ण. यापुढे पण जेव्हा तू कमर्शियल नाटक दिग्दर्शित करणार असशील तेव्हाही तू असं कोणाला देणार आहेस का? हो, आहेत 2-3 नावं. हो आहेत, ते फिक्स आहेत. एवढंच म्हणणं होतं माझं. असं कधी वाटलं की तुला या क्षेत्रामध्ये यावंसं वाटलं किंवा तुला कळलं की भाई मी हेच करणार आहे किंवा मला हे आवडत आहे? मला आठवतंय, पप्पा मला बालनाट्य शिबिराला घेऊन गेले होते. तू पण बालनाट्य पासून सुरू झालायस का? हो, पप्पांनी नेलं मला. ते मी 15 दिवसाचं शिबिर केलं आणि त्याच्यानंतर मला ते आवडायला लागलं होतं. तर 10वीपर्यंत असं काही फिक्स नव्हतं माझं की आपण याच्यात करिअर करणार आहोत किंवा काही करणार आहोत. पण 10वीला मी एक बालनाट्य केलेलं. तर त्याच्यानंतर माझं असं होतं की करूया आपण हे. आमच्या बिल्डिंगमध्ये माझा मित्र होता जो जेजेला होता, त्याने तेव्हा मला MD ऑप्शन दिला होता. अच्छा. कारण तेव्हा गिरगाव वाया दादर त्या वर्षात चालू होतं, तर ते गिरगाव वाया दादरचं मस्त वारं सुटलं होतं. बरोबर. शाळेत जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरतो आपण, तर त्यावेळेला पप्पांनी मला आमच्या इकडचं LD सोनवणे कॉलेज आहे कल्याणमध्ये, मुथा कॉलेज आहे, बिर्ला कॉलेज आहे, तर ह्या कॉलेजाची नावं दिली होती पहिले भरून. मी तो फॉर्म शाळेत नेऊन तो बदलला. पहिलं नाव रुईया टाकलं, दुसरं रुपारेल, तिसरं MD, मग केळकर, बेडेकर, असं सगळं सर्च करून ती नावं टाकली. पहिल्याच लिस्टमध्ये रुईयाला नशिबाने माझा नंबर लागला. त्यातही मी नाटकाची प्रोसेस नाही केली, पण FYला INT करता जी टीम बनवतात, FYची मुलं सगळी एकत्र येऊन यूथला, तर त्यातही मी नव्हतो. मी INTच्या सेमीफायनलच्या 8 दिवसाआधी नाट्यवलय जॉईन केलं. कुठलं तेव्हा नाटक चालू होतं का? तेव्हा झोंबी चालू होती, संतोष वेरुळकर सर होते, तिथून माझी सुरुवात झाली. तेव्हा तर ऍक्टर करायचं होतं. मग अनिकेत पाटीलने कौल नावाची एकांकिका केली. मग तिथून मी अनिकेत बरोबर जवळजवळ 2018 पर्यंत सगळ्या एकांकिका केल्यात. पण तेव्हा ॲज अ ॲक्टर म्हणून केल्यास का? नाही, पहिल्या एकांकिकेत ॲक्टर म्हणून नाही, म्युझिक डिपार्टमेंटमध्ये होतो मी. अजय कांबळे हेड होता आमचा, त्याच्यामध्ये तो काम पण करत होता. तिकडनं म्युझिक डेनॉन होता तेव्हा, तिकडे ऑपरेटिंगला डेनॉन यायचा, 2 सीड्या ऑपरेट व्हायच्या एकत्र. त्याच्यावरनं मला ते आवडायला लागलं आणि मग तिथून मला असं झालं की ये कुछ डीप में जाना पडेगा इसमें, कुछ सीखना पडेगा इसका. मग मी साऊंड इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. बरं. हां, आणि तिथून मग शिरेला तेव्हा कळलं की अनिकेतला याला म्युझिक एडिटिंग येतं, तर आपण याला सांगूया. आता नॉट ओनली बट ऑल्सो तू पाहिली असेल, त्याच्यामध्ये गाणी होती, युट्यूबचे काही ट्रॅक होते. तर पहिल्यांदा मला पालीला म्युझिकचं प्राइज मिळालं. पालीला नाही, नगरला, अहमदनगर महाकरंडकला, त्यांचं पहिलं वर्ष. बरं, तुला पहिलं म्युझिकचं प्राइज मिळालं आणि त्याने मला ती ट्रॉफी नाही दिली. नाही दिली. तो बोलला म्युझिक बनवणार. मग ते बनवायचं कसं, मला नाही माहिती बनवायचं कसं. मग तिथून खरं सुरू झाली प्रोसेस, काय असतं. मग कल्याणला एका स्टुडिओत गेलो. मी त्याला म्हटलं मला असा ट्रॅक बनवायचा आहे. मग मी ती प्रोसेस पाहिली त्याची की अच्छा अशा पद्धतीत म्हणतं, मग आपल्याला एक कम्प्युटर लागणार आहे. मग मी त्याच वर्षी साऊंड कार्ड घेतलं, एक PC सेटअप बनवला ज्याच्यावरती काम होऊ शकेल. माझा प्रॉब्लेम हा होता की चल ठीक आहे, सॉफ्टवेअर आलं वगैरे, वाजणार कसं आहे म्युझिक प्रोडक्शन. हां, ते कारण तेव्हा मी नाही 12वीला ते FYला वगैरे असेल तेव्हा. झालं हळूहळू असं करत 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 ते आवडायला लागलं. आणि मला आठवतंय दृष्टीला फुल फ्लेज जेव्हा दीर्घांक झाला त्याचा, तेव्हा मी पहिल्यांदा म्युझिक मेक केलं पूर्ण. त्याला बरीच बक्षीसही मिळाली. हो, झीला नॉमिनेशन पण होतं त्याच्याकरता. कुठे घरी कोणी नाहीये ह्या फील्डमध्ये किंवा काही नाहीये, जे शिकायचंय ते सगळं आपल्याला शिकायचंय. हे तर पहिले आधीपासूनच डोक्यात क्लिअर होतं की जे करायचं ते आपल्याला करायचंय, कुणी आपल्याला नेणार नाही, आपल्यालाच जायचंय, पोहोचायचंय. आणि चालू आहे आत्ता बॅकग्राऊंड करतोय मी. पहिले तुझ्या दिग्दर्शनाकडे येऊ की म्हणजे हे ठीक आहे, तुला कळलं तू म्युझिक
डिरेक्टर म्हणून काम करायला लागलास कॉलेजमध्ये असताना, खूप एकांकिका केल्यात, खूप सारी बक्षिसं घेतलीस तू म्युझिक डिरेक्टर म्हणून. हे सगळं करत असताना तुला सगळं तर मिळत होतं ना बक्षिसं, मग दिग्दर्शनाकडे कशाला, म्हणजे काय? नाही, मी दिग्दर्शनाकडे पॅरलर आलो होतो, म्हणजे त्या ट्रॅव्हल माझा सोबत सुरू झाला होता. कारण जेव्हा मी लव्ह फॉर एव्हरच्या वेळी नाही, लेखकाच्या कुत्र्याला ही माझी पहिली एकांकिका. अच्छा. हा, INT ला पाहिली होती मी 2011 शेवटची एकांकिका या वर्षाची. मला नक्की सुरूच कळत नाही तुझा प्रवास इतका मोठा आहे त्या एकांकिकेचा. असो. हा, मग तिथून मी आणि माझा मित्र होता राहुल डोमाडे. अच्छा. हा, त्याच्यामध्ये विनायक चव्हाण, सुबोध वाळणकर, आम्ही चौघं तेव्हा असं भेटायचो रोज, आणि त्याच्यामध्ये काहीतरी करूया म्हणून त्यावेळेला आम्ही सुरू केली प्रोसेस. विशाल दादाने मला ती स्क्रिप्ट, आम्ही विचारलं त्याला की बाबा आहे असं असं कमी कॅरेक्टरचं, आणि आमची टीम पण एवढीच आहे 4 जणांची. दिली स्क्रिप्ट त्याने? हा, त्याने देत नाही. नाही रे, देतो ना. देतो पण. हा, तर मला आठवतंय पहिल्याच स्पर्धेला पहिलाच प्रयोग आपण म्हणतो ना की डिरेक्ट केलेला पहिला प्रयोग. डिरेक्ट नाही म्हणणार मी, ते डिरेक्ट मला असं नव्हतं माझं की डिरेक्ट करायचं. काय होतंय किंवा काय चुकतंय हे फक्त समोरून सांगत होतो. म्हणजे काम करणारे पण शोधतच होते, डिरेक्ट करणारे पण शोधतच होते. त्यामुळे आमचं असं होतं की आपल्याला एकमेकांना सांगून काहीतरी शिकायचं आहे सगळ्यांकडनं. ह्याच व्ह्यूने चौघांनी आम्ही सुरू केलं, आणि तिथून जे सुरू झालं ते मला कळलं की चल आपण हे सांगू शकतोय की काय चुकतंय. पण रिझल्ट आला का त्याला? हो, तर मग त्या फायनलला आलो आम्ही. त्याच्यानंतर सेटचं आणि ॲक्टरचं प्राईज मिळालं पहिल्या स्पर्धेला. अद्वैत दादरकर जज होते तेव्हा. त्याच्यानंतर अजून होते, नावं मला नीट आठवत नाहीये. ते परीक्षकांची नावं तुला तसंही थोडी पटकन आठवत नाहीत असं. तर त्याच्यानंतर तू बऱ्याच एकांकिका पुढे करत राहिलास तुझ्या स्टोरी प्रोडक्शन. त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग एक एकांकिका होती, सर्कस. हा, ती खूपच तामझाम. एकटी नाही एकांकिका, सगळ्याच तामझाम, पण ती जास्त थोडीशी ती व्यवस्थित तामझाम. म्हणजे मी म्हणेन तुला पद्मिनीदामपेक्षा, बास्टर्डपेक्षा 2 ते 3 स्टेप वरचा तामझाम. सवाईचा किस्सा काय माहिती आहे का? त्यावेळेला मला हे माहिती होतं की बास्टर्ड जिंकतंय, कारण बरोबर सवाई फायनलच्या 10 दिवसाआधी उत्तुंगला काहीच मिळालं नव्हतं त्या स्पर्धेचं. आणि माझं गणित मला नाही माहिती, मी तिकडे प्रत्येक वेळी फायनलला आलोय पण मला कधीच मिळालं नाही. म्हणजे जी एकांकिका एका ठिकाणी हरणं गरजेचं आहे. हा, तर तिकडे काही नाही मिळालं. मग माझं जरा थोडं असं झालेलं की अरे आता वाट आहे पूर्ण, आता नगरला जायचंय. नगरची बस उत्तुंगच्या इथेच यशवंतला खाली उभी आहे. बरं, बस तर जाणार आहे, बसला फक्त डिझेल पुरते पैसे आहेत माझ्याकडे आता. नीलाचा किस्सा आहे का? हा, डिझेल पुरतेच पैसे आहेत माझ्याकडे. मग निघालो. बरं, नगरचा शो झाला, तिकडे सकाळी पोहोचलो आम्ही, एक जवळजवळ 1.5-2 तास आधी पोहोचलो. शो पण चांगला झाला. त्याच्यानंतर रिझल्ट आला, काहीच मिळत नव्हतं. आणि नगरचं सगळ्यात शेवटी लेखकाचा अनाऊन्स करतात, फक्त लेखक मिळालं. आणि मग आता असं झालं की सगळ्या एकांकिकातनं विभागून चालल्या आहेत सगळ्या. आणि आला दुसरा नंबर की द्वितीय एकांकिका बास्टर्ड पेट्रियट. ठीक आहे, आम्ही आणि ऐकत होतो ती एकच एकांकिका होती जिला विभागून नव्हतं दिलं. आणि तिकडनं निघालो. मग जाताना मी त्या यांना सांगितलं, बसवाल्या काकांना, की काका आज जिंकलो नसतं तर आज काहीच नव्हतं तुम्हाला द्यायला आम्हाला. त्यांना पण असं झालं, बरं झालं जिंकले, नाहीतर आज काय आपलं खरं नव्हतं. तिकडनं आल्यानंतर मग लगेच सवाईची तयारी. तर सवाईची तयारी पण खूप इंटरेस्टिंग होती आमची तेव्हा. ते रवींद्र बुकिंग, ते पण खूप इंटरेस्टिंग होतं की सेट पूर्ण बदललेला आहे, मोंटाज मी पूर्ण बदलून टाकलाय. की आता काहीतरी बघितलंय, सिक्वेन्स लोकांना माहिती आहे, पण मग ते फक्त एक स्टेबल सेट असून तिकडे मी ते चेंज ओव्हर केले होते. तर मला ते बदलायचं होतं. ज्या लोकेशनला घडतंय तेच लोकेशन परत मागे आलं पाहिजे. तर आम्ही ते एलिमेंट तेव्हा बनवले. तो सेट अख्खा परत फिरता बनवला. काही एलिमेंट्सना खालून चाकं लावली, ती इकडनं फिरवली. तर त्यावेळेला मला आठवतंय अत्रेला 24 तारखेला मी दिवसभर तालीम करून परत GR बुक केली फक्त टेक्निकल गोष्टींसाठी सेटच्या. तर ते केलं. रात्री 1 वाजेपर्यंत वगैरे रिहर्सल केली. ते करेपर्यंत गेलो होतो मी पूर्ण. आणि त्याच्यानंतर जो शो झाला सवाईचा पहिल्या स्लॉटवरचा, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा आम्हाला असं होतं, चल खड्ड्यात गेलं.
पहिल्या स्लॉटवर केलं याची भीती तर निघून गेली की आपण पहिल्या स्लॉटवरती गेलेले. एवढ्या वर्षामध्ये फायनल तर नाही पाहिली ना, आता फायनल बघतोय. पण मग फायनलमध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही आपल्याला हे गिल्ट नंतर नको असायला की आपण आपल्याकडे संधी होती आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न नाही केले. बरोबर. तर हे गिल्ट नको होतं. तर मग ते होतं आम्हाला की रिझल्ट लागेल तो लागेल, पण आता आपल्याला हे गिल्ट नाही आहे, आपण प्रयोग पण चांगला झालेला आहे. त्याच्यानंतर मग सवयी रिझल्ट आलाच. हां, ती मग विक्टरी ठरली खरं तर. म्हणजे जवळजवळ बास्टर्डपर्यंतच ना 2013 पासून सुरू केल्यावरती एका प्रत्येक वेगळ्या टीमबरोबर मी ते सवयीचं स्वप्न बघायचो. बरोबर. कारण प्रत्येक प्ले माझा मी असा वेगळा काहीतरी करून बघायचो. जसं की पहिले एक तीकोय नावाची माझी सगळ्यात याच्यानंतरची लेखकाच्या कुत्र्यानंतरची तीकोय म्हणून एकांकिका होती. ती पूर्ण गावाकडचा तिचा जॉनर होता. त्याच्यानंतर सर्कसचा पूर्ण वेगळाच जॉनर होता. त्याच्यानंतर खैरलांजीचं तर ते पूर्ण वेगळं होतं. त्याच्यानंतर बास्टर्ड केली, बास्टर्डचा पूर्ण वेगळा जॉनर होता. एक बीप एकांकिका केली, ती थोडी जर्मन स्टाईल वाली एकांकिका होती. तर ती एक वेगळी, म्हणजे ज्या काही एकांकिका केल्यात किंवा जे काही करायचं ठरवलं तेव्हा करताना हे डोक्यात एकच होतं की वेगळं करायचं आहे. काहीतरी प्ले बघताना प्ले नाही आवडला किंवा तो सगळा चॉईस त्या फील्डमध्ये काम करताना त्या लेखकाचा त्या दिग्दर्शकाचा चॉईस त्याच्यानुसार सुद्धा आवडीनिवडी ठरतात. कोणतीच एकांकिका करताना असं डोक्यात नव्हतं माझ्या की मला हे यांना आवडणारे म्हणून करायचे, त्यात मला पण काहीतरी आवडलं पाहिजे किंवा मला स्वतःला मी ते केल्यानंतर सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे की भाई केलं किंवा आपण वेगळं केलं, 4 लोकांमध्ये काहीतरी वेगळं करून आलो. ते त्याच्यासाठी बक्षिसं खूप ठिकाणी मिळाली नाहीच आहेत या एका व्ह्यूमुळे सुद्धा. सवाईपर्यंतचा एक प्रवास तू कंप्लीट केला. सवाई हे सगळ्यात मोठं ड्रीमच असतं एकांकिकेमध्ये सगळ्यांना काम करणाऱ्यांचं. ते तुम्ही फायनली खूप मेहनत केली आणि ते सवाईचं स्वप्न तुम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं. म्हणजे आता आम्हाला कळलं की संकेत कसा आहे. ठीक आहे, जुगाडू संकेत पण एक आहे. ठीक आहे, तर मग तो संकेत कसा आहे याच्याबद्दल जर आपण बोलूया. तर तुम्ही बॉम्बे 17 हे नाटक NHD ला परफॉर्म झालं होतं. तुम्ही दिल्लीला गेला होता आणि तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये तिथे तुमची सगळ्यांची सोय केली होती. मी इमॅजिन करू शकतो की तुम्ही तिथे काय काय केलं. तिथे तुम्ही जे घेऊन गेलात नाटक ते छान होतं. तिथून तुम्ही जे घेऊन आलात आणि त्याच्यातून जे एक नाटक केलं तो काय किस्सा आहे बाई? तो काय किस्सा मला तो माहिती पाहिजे. अरे तो याच्यानंतर सगळ्यांना माहिती होऊ देत ना, आता कळलं तरी काय फरक पडणार आहे. बरं, आता त्याच्यामध्ये नावं तुला पहिले मी सांगतो. मी एकटा बदनाम नको भाई, कारण ती गँगच तेव्हा बदनाम होती. हॉटेल नव्हतं ऍक्च्युली, ते मिलिटरी चे जसे कॅम्प्स असतात तर तिथे सगळे सकाळी जेवढे पण मिलिटरीचे लोक तिकडे असायचे सकाळी सगळे त्यांच्या त्या ड्रेसवरती तिकडे यायचे. आणि त्याच्यानंतर जेव्हा रूममध्ये जायचो ना तर एक वेगळाच रिचनेस होता त्या सगळ्या रूममध्ये. तर माहिती नाही त्यावेळेला सगळेच याच्यामध्ये आहेत इन्व्हॉल्व. मी आहे, पवन ठाकरे आहे, त्याच्यानंतर निलेश ज्याने एकाने किस्से सांगणार सगळ्यांची नावं बाहेर येत आहेत. पुढच्या वेळी ते किस्से सांगणार नाहीत. असा नव्हता टॉक शो यार. नाही, पण त्यात एक गंमत वेगळी आहे. तर तिकडे चमचा किंवा हे सगळं अँटिक होतं. इकडे एकांकिका सुरू आहे, त्याच्यामध्ये पवन ठाकरे, मी, युगांत, त्याच्यानंतर विनायक चव्हाण, निलेश जाधव, अजून काही असतील, पण ही नावं मेन आहेत. तर काय नाही, तिकडचे चमचे म्हण, एखादी फ्रेम म्हण, एखाद्या फ्लॅटवर फ्रेम लागते, प्रॉपर्टी म्हणून चमचा लागतो, ग्लास लागतो, केटल लागते, गरम पाणी. तर हे सगळं बॅगांमध्ये होतं जिकडनं बाहेर आलो ते. आणि हे सगळं तुम्ही तिथून घेऊन आलात. हां, आणि ते निघालं कुठे बाहेर, जेव्हा ट्रेनमध्ये खायचं आलं तर चमचा नव्हता, ते हाताने खाऊन परत उतरून वगैरे ते सगळं नव्हतं करायचं आमच्याच मित्रांना. तर खालून जेव्हा ते वरती झालं तर कसं खाणार विचारलं तर त्याने तो डायरेक्ट चमचा समोर केला. सुन्या होता तेव्हा, सुनील तांबट. त्याला नीलाने तो चमचा दाखवला की अरे दादा हा बघ चमचा आहे माझ्याकडे. त्याने चमचा पाहिला, अरे हे काय दादा मी घेतला चमचा. तर अरे ते फनी किस्से होते, म्हणजे ते त्या वेळेस त्याच्याने लेखकाचा कुत्रा सर्व्हाइव्ह झाली पुढे.
भाई प्रॉपर्टी आली. एका नाटकातून दुसरी प्रॉपर्टी हो. आली. पवनने पण एक प्रयोग केला होता त्याचा, तर तेव्हा तो त्या प्रोसेसमध्ये होता. अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने लव्ह फॉर एव्हरचा किस्सा खरा निघालेला आहे. लव्ह फॉर एव्हर नाही, हा बॉम्बे सॉरी सत्राचा आहे. नाही, पण बॉम्बे सत्राला तुम्ही जाऊन जे मटेरियल घेऊन आला त्याच्यावर लेखकाच्या कुत्रासाठी लेखकाचा आणली. कुत्रा हो, केलात हो, ना. हो, हो. म्हणजे तुमचा हेतू साध्य झाला ना. हो. तर एकंदरीत स्पर्धा आणि स्पर्धेचे परीक्षक हा तुझा खरंच एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. हो. एकदम म्हणजे हे मी सांगायची गरज नाहीये, जे बघत असतील ना ते आताही या क्षणी हसत असतील. नाही झालं, कळलं. तर मी एकंदरीतच तुला का असं होतं, म्हणजे तुझ्याच बाबतीत का असं, तुझं काय म्हणणं असतं? म्हणजे माझ्यात काय प्रॉब्लेम आहे हे सांगण्यासाठी तुम्ही तिकडे बसलायत किंवा मला जज करण्यासाठी बसलायत ना, आणि मला काय जज केलं हा विचारायचा हक्क आहे मला. बरोबर आहे की मला तुम्ही काय जज केलं किंवा माझ्यात काय चुकीचं वाटलं हे तर सांगा, मग मी पुढच्या प्रयोगाला करतो, त्यात काहीतरी रिपेअर करतो जमलं तर. आणि मला एक वाटतं की ना, काळ बदलतो, एक पिढी बदलत असते प्रत्येक, आपण म्हणतो एक 10 वर्षांनंतर 15 वर्षांनंतर. जसं आपल्याकडे आता लाईटमध्ये पण खूप अपडेटेड इक्विपमेंट आले आहेत, तर आपण ते वापरतोय ना. किंवा म्युझिकमध्ये सुद्धा आधी बावरा मनशिवाय एकांकिका व्हायची नाही, आता सगळे एकांकिकेत गाणी बनवतायत ना नवीनच. बरोबर ना, एवढं सगळं अपडेट झालेलं आहे. मग मला असं वाटतं त्या पिढीबरोबर जजेस पण अपडेट व्हायला पाहिजेत ना. बरोबर आहे. तर मग काय होईल ना, आत्ताच्या काळाला काय अपडेट करून द्यायचं आहे हे त्यांना चांगल्या पद्धतीने कळेल. जसं आपण म्हणतो अद्वैत दादरकर आले, आता भाई जरा बरं चांगलाच रिझल्ट लागेल किंवा चांगला व्ह्यूने रिझल्ट लागेल, तसं मग सगळ्या स्पर्धेंना का नाही बोललं जात. मी करतोय टेक्निकल एकांकिका, मी सर्कस सारखी करतोय, मी बास्टर्ड पेट्रियट सारखी करतोय, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये 2 पात्री काहीतरी, किंवा अगदी आपण असं 2 पात्री असं नाही म्हणणार, पण त्याला त्यांचे विचारच मॅच नाही करणार आहेत त्या जजेसचे. तुम्हाला त्याला मॅच करायचंच आहे, आणि ते जे अंतिम 5 आहेत त्या 5ला तुम्हाला जज करायचं आहे ना. तुम्हाला हे जज नाही करायचं आहे की मी तिथे असतो किंवा ते मी केलं असतं तर मी काय केलं असतं. आपल्याकडे होते ना गडकरी रंगायतन होते, जिथे असं आपण कधीच ऐकत नाही की बाबा नाही इथे माझ्यावरती अन्याय झाला, कारण तिथे जज यंग येऊन बसतात किंवा ते जज करणारे असतातच त्या सगळ्या वयोगटात बसणारे, किंवा त्यांना काय हवं आहे किंवा त्यांना काय वाटतं, आजच्या पिढीला काय वाटतंय हा विचार करणारे लोक आहेत. हा विचार करणारे लोक नाही आहेत, अरे हे थोडी थिएटर असतं, मला जे दिसलं मला ते नाटक आहे. आपल्याला जे हवंय ते मागणं किंवा आपल्याला हक्क मागणं याला वाद घालणं नाही म्हणत, ते लोकांच्या दृष्टीने वाद असू शकतो. मग नाहीच ना झालं, मग मी तेच सांगतो की नाहीच झालं ना. आता बघ जे काही आहे, आता पद्मिनी धामची तशी प्रोसेस बघायला गेलं तर पद्मिनी धाम हा हट्टच आहे की हे नाटक करणार मी, मला कोणीही काही बोलू दे. मला ते केल्यानंतर पण सांगितलं गेलेलं आहे, मी हे पण ऐकलेलं आहे की चल तू बंद करून टाक, तुझ्याकडे आहेत ना एवढे चांगले चांगले तुझ्याकडे प्ले आहेत किंवा तुझ्याकडे एवढी ताकद आहे, तू हे एवढं करू शकतो तेवढं करू शकतो, मग पद्मिनी बंद कर. मी म्हटलं का करू, ह्या प्रयोगाला लोकांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, एवढी पॉवर आपल्याकडे पाहिजे, आणि ते करतायत ना लोक, डेफिनेटली ते करतायत. आता एवढं पहिलंच व्यावसायिक नाटक एवढं महागडं, त्याच्या एका प्रयोगाची कॉस्टच लाखांमध्ये जाते. एकांकिकेची तुझी तशी पण ती होती, ती लाखातली नव्हती, पण ती एकांकिकेच्या दृष्टीने बाकीच्यांच्या महागच होती. हा, म्हणजे ते वर्षभराचा खर्च जेवढा एकांकिकेत व्हायचा तिथे एका प्रयोगाचा खर्च आहे. जसं एकांकिकेत काही थांबलं नव्हतं किंवा कोणामुळे आपण काही थांबवलं नव्हतं, तसंच आपण इथे जर व्ह्यू ठेवला तर आपण ते करू शकतो. नाटक करताना फक्त प्रॉब्लेम पैसे नसतात. म्हणजे व्यावसायिक नाटक करताना पैसा हा माध्यम वाटतो मला, पण त्याच्या मागे पुढे खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळत पण नाहीत. मग एकंदरीत पहिल्या व्यावसायिक नाटकातून तुला बरीच गणित आणि बरेच अनुभव ते तर मिळालेले, अनुभव प्रत्येकाला येतात. तू एवढं पोटतिडकीने जे मगासपासून सांगतोयस ते मी इतकं सिरियसली ऐकतोय की मला कळतंय की ती तळमळ किंवा करायची तळमळ आपल्याला माहिती आहे ना. माझं असं होतं की आपल्याला संधी मिळाली आहे तर आपण ती पूर्ण केलीच पाहिजे, मग त्याच्यासाठी एक्सक्यूज नाही द्यायचे मला. नाटकासाठी हवं ते लागेल ते, यासाठी तू कधी नाटकाला काही कमी पडू दिलं नाही. ठीक आहे, यावरून मला एक गोष्ट अशी विचारायची तुला की हे सगळं करत असताना एकांकिकेत खास करून तुला असा किस्सा झाला आहे की तुम्हाला पोलीस चौकीमधून सकाळी फोन आला कधीतरी, आणि तो काय किस्सा आहे, तू हसतोयस एवढा तर तो काय नक्की किस्सा आहे मला कळेल का?
ठीक आहे, आता दोन सांगूच वेळा शकतो तू. आहेत नाही, अशा गोष्टी. ओके 2. मग एक वेळ ती वेळची आहे जेव्हा विशाल नाटेकर हा समोर आला पहिल्यांदा, ज्याचा बँक अकाउंट दिसलं. हा खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. हा जरा आम्हाला सांगतोस का? पप्पांवरचा हक्क. बाकी काही नाही. काही लॉकडाऊनमध्ये काही सुरू नव्हतं तेव्हा मी एका सिरीजचं काम करत होतो. बरं, ते सिरीजचं काम करत होतो, पैसे कधी येणार आहेत हे माहिती नव्हतं, कारण ती सिरीज सबमिट होऊन सुद्धा 1 वर्ष पण पैसे आले नव्हते त्याचे. व्हायचं काय की काम तर करायचंय, सकाळी भूक लागतीये, खिशात नाही आहेत पैसे, आत्ता कुठून येणार नाही आहेत, कोणाकडे मागू शकत नाही. ठीक आहे, मग जीपे लॉकडाऊनमध्ये होतं ना. तर मग माझ्याकडे जीपे नव्हतं तेव्हा. पप्पांना मी इन्स्टॉल करून दिलं होतं. अकाउंट ठेवून करू काय? तर मग व्हायचं असं की पैसे रात्री उठवायचं कसं पप्पांना ना. दुसरा मुद्दा म्हणजे तो सोयीस्कर मुद्दा. हा, की हे कारण होतं उठवायचं कसं. तर जाऊन मी काय नाही, पप्पा झोपलेले असा पप्पांचा फोन घ्यायचो, त्याच्यावरनं विशाल, भोजने, नचिकेत, यश, सगळ्यांच्या जीपेवरती तू त्यांना विचारलंस तर की माझ्या पप्पांच्या नावाने 500, 1000, 500,000 असे ट्रान्झॅक्शन आहेत, कारण मी ते रात्री सेंड करून घ्यायचो. आणि पप्पांना कळलं नाही तेव्हा की बाबा हे आपल्या अकाउंटवरनं पैसे जात आहेत, ते जात आहेत कुठे. त्यांनी बँकेत विचारलं, तिकडे विशाल नाव होतं, पण विशालला घरी विशाल बोलतो कोणाला माहिती आहे विशाल आहे. विशाल नाट्या स्वतःला पण नसेल माहिती. हा, त्याला नाटेकर, तर नाट्या म्हणूनच त्याला घरी आई पण माझी नाट्याच बोलते, पप्पा पण नाट्या बोलतं. तर हा विशाल आहे कोण? तर पप्पांनी जाऊन केली कंप्लेंट की माझ्या अकाउंटवरनं पैसे जात आहेत रोजच्या रोज, रात्री 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 कसेही जात आहेत, करायचं काय? तर त्यांनी सगळे ते डिटेल काढले, पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, कंप्लेंट तुम्ही तशी नका करू, बघू द्या आम्हाला काय, तुमचं अकाउंट डिटेल द्या. बँकेत फोन केला आणि तिकडनं नाव आलं विशाल नाटेकर. तरीसुद्धा त्यांना माहिती नाही विशाल नाटेकर कोण. मग काय नाही, तर आईने विचारलं मला, तू पप्पांच्या अकाउंटवरनं पैसे ट्रान्सफर केलेत? माझं असं झालं, 1 मिनिट, आत्ता सकाळीच करून निघालो आहे जरा. तर मग काय नाही, पप्पा गेले होते पोलीस कंप्लेंट करायला. माझं असं का नाही, त्यांच्या अकाउंटवरनं पैसे चालले आहेत ना. याला आई थांब, तो मीच आहे. म्हटलं तो नाट्या आहे. म्हटलं नाट्याने का पैसे? मी म्हटलं मी केले, नाट्याने नाही केलेत, मी केलेत, फक्त माझ्याकडे गुगल पे नाही आहे, मी त्याच्यावरती सेंड करून घेतलेत. अच्छा, किती? आज सकाळी 1,500 रुपये, काल 500, परवा, असं 10-15 दिवस सलग चालूच होत. म्हणून पप्पांनी जाऊन ती कंप्लेंट केलेली. पण मला एक गोष्ट सांग. अरे माणसा, मी ही गोष्ट याची नमूद करे. ठीक आहे, हा किस्सा कळला तुम्हाला की पैसे जात होते वगैरे. अरे पण आपले बाबा सीए आहेत, आपले बाबा लोकांच्या अकाउंटचे ऑडिट करतात, ते 1-1 रुपयाचे हिशोब समोर त्याला मागतात. हा माणूस स्वतःच्या वडील सीए असताना त्याच्या अकाउंट मधून पैसे घेतोय. अरे काय कॉन्फिडन्स आहे या माणसाचा यार, सिरियसली. पण हे असे जे काय किस्से आहेत तुझे, हे बरेच आहेत. हा एक किस्सा. अजून दुसरा एक किस्सा असा आहे, म्हणजे हा किस्सा नाहीये, ही लोकांची कंप्लेंट आहे, याच्यावरती तू कधी काय करणार आहेस मला माहित नाही त्याचं, पण तू लवकरात लवकर त्याचं काहीतरी करावं. एक, तू उशिरा जातोस. म्हणजे आजही तो उशिराच आलाय त्याला दिलेल्या वेळेपेक्षा, पण तो एकंदरीतच उशिरा जातो. म्हणजे माणूस 10चे 10:30 करतो, हरकत नाही. माणूस 10चे 2 करतो, हा काय वेळ आहे ते तुला कळेल आता थोड्या दिवसात, थांब. बर, हे याच्या मित्रांना कधीपासून कळतंय, म्हणजे त्यांना अजून याचं उत्तर मिळालेलं नाहीये. आणि दुसरं, तू लोकांचे फोन उचलत नाहीस, असं कंप्लेंट आहे त्यांची. बरं, फोन उचलल्यावर आठवलं, आजकाल तू कुठला एक फोन आहे ना, त्या फोनला आजकाल तू खूप प्रायोरिटीने उचलतोस आणि खूप घाबरून असतोस. तर हा कोणाचा फोन आहे हा तुला येतो, ज्याने तू सगळं काम सोडून, सगळे प्रायोरिटी सोडून तो उचलतोस? हा फोन तर उचलला पाहिजे ना भाई, प्रायोरिटी. तो तुला कळलाय मी कोणाचा बोलतोय, हो गुमाना नाही अभि. हा ऑब्व्हियसली लग्न झाल्यावरती कोणाला घाबरणार आहे माणूस. म्हणजे माणूस लग्नानंतर बायकोला घाबरतो असं संकेतचं म्हणणं. आणि संकेत पाटील, जो आम्हाला माहिती आहे, नाही तो एका फोनवर तर घाबरतो.
म्हणजे आम्ही कुठून तरी डायलॉग्स आणतो आणि ते तुला देणार, तुला ते वाचायचं आहे आणि त्याचे इमोशन्स आम्ही सांगू. यू जस्ट नीड टू इम्प्रोवाइज. आम्ही लिहून आणलंय. ठीक आहे, हे करायचंय. हो, हे बोलायचंय. आता हे जरा इमोशन्स मध्ये बोल. ठीक आहे, आता इमोशन्स हा रागात द्यायचा आहे तुला. ठीक आहे, तू चिडलायस, खूप भयंकर चिडला. आपण बोलतो ना, तू काय येडायस का रे, तुला कळत नाही तालमीला इतका उशीर येतोच वगैरे वगैरे, ज्या पद्धतीने तो चिडतोच बिडतो तुझा ऐकलाय आम्ही परत. हो, खूप जणांकडून ऐकलंय. खूप फ्रस्ट्रेट असतो, खूप चिडतो, ओरडतो बिडतो, झोन आउट असतो. आता हे तेच आहे असं समज, फक्त शब्द आम्ही तुला वेगळ्या भाषेतले दिले, तेवढंच आहे. नमामी मामाने नमामी मामा नुनन. हे बरं आहे, तोडून तोडून भाई, हे आयडिया भारी आहे. पुढे मानन मुनीन ममानीन. हा ना ना न मामा नाम मोनाम नम काही का तुला मिळालं नाही. दे भावे दादा मारतील. हॅलो 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 हॅलो. बोल ना. हां, काय ग, कुठे? इथेच वाचत होतो म्हणून दादाकडे दिला. अच्छा, ऐक ना मी, हां ठीक आहे, ऐक ना, मी काय बोलतोय, हे मला ऐक ना, नाटक वगैरे यार नाही करावं असं वाटत आहे. म्हणजे नाही वाटत आहे करावं असं. सिरियल पण नाही करायची मला आता. काय झालं संकेत? नाही वाटत आहे करावं असं. काय झालं सांगशील मला? शांत हो, जिथे कुठे असशील, जसा कसा असशील, शांत हो पहिला तर. ठीक आहे, जे म्हणशील ते मला सांग, काय झालंय? नाही, काय झालंय आता इथून असं कसं सांगू तुला मी. मला नाही करावं असं वाटत आहे, मला जॉब करायचा आहे. या फील्डमध्येच. अरे यार, मी आहे कुठेतरी, सोड ना. कुठेतरी म्हणजे संकेत? अरे आहे, सोड ना यार परी. तुला मी जे बोलतोय त्याच्यावर बोलणार आहेस का तू? हो, मी बोलणार आहे. मी तुझ्याशीच बोलायला आली आहे संकेत, मी तुझ्याशीच बोलणार आहे. पण जर तू मला नीट सांगितलंस काय ते, तर मला कळेल ना बाळा. किती एक्सटेंड करायचं? बस एक काहीतरी एक्स्ट्रीम बोलायचं. जाऊ दे यार परी, मला ना कंटाळा आलाय आता. मला खरंच नाही करायचं यार नाटक वगैरे, ते सगळं जाऊ दे. हां, मला नाही करायचंय, मला नाही बोलायचंय, जाऊ दे, सोड. उगाच फोन केला यार मी, सोड, जाऊ दे. तू कर, रिहर्सल कर, सोड. नाही तुझ्या, ऐक ना माझं. परी, हॅलो. हा, अरे मी संकेतचा मित्र बोलतोय. संकेतचा मित्र बोलतोय, निनाद. आणि सॉरी, पण तू आत्ता आमच्या शो मध्ये लाईव्ह आहेस आणि हा प्रँक कॉल होता. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यार, मी याला करायला लावलं. पण एक मिनिट, मी त्यालाच देतो. हॅलो, ठीक आहे, चल बोल. ठीक आहे, मी बोलतो. तुला माहिती आहे, थांब मी करतो फोन. आज 2 दिवस जेवायला मिळणार नाही संकेतला. हॅलो. बरं, करा, छान करा. हो, भेटू आपण आल्यावर. 2 दिवस त्याला जेवण नाही दिलंस तरी चालणार आहे. नाही, आणि आता मला निनादला सुद्धा भेटावंच लागेल. आपण भेटलो नाही, आपल्याला भेटावं लागेल. भेटूया. मी काय केलंय, माझी R&D टीम करते हे सगळं. आल्यावर कदाचित निनाद तुलाही पाणी नाही मिळणार लगेच. भाई कंटेंट आहे भाई, एकदम एक्स्ट्रीम लेवलचा, भारीवाला, मजा आली. आता आपण रॅपिड फायरला जाऊया. ठीक आहे, सगळ्यात डेंजरस फॉर्मॅट रॅपिड फायर.
बरेच लोक थरथरतात, घाबरतात आणि म्हणतात की अरे रे 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 प्लीज नको. पण आम्ही म्हणतो हो 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 खर्च 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 व्ह्यूज व्ह्यूज व्ह्यूज. सो बेस्ट डिरेक्टर अभिजित खाडे की अनिकेत पाटील? अनिकेत पाटील. ओके. बेस्ट ॲक्टर मिलिंद शिंदे की अजिंक्य देव? मिलिंद शिंदे. बेस्ट कमर्शियल नाटक पद्मिनी धाम की ओवी? पद्मिनी धाम. बर. ॲक्ट्रेस अमृता पवार की सिमरन सैद? अमृता पवार. बर. बेस्ट लेखक प्रसाद दाणी की स्वप्नील जाधव? प्रसाद दाणी. सो आपला हा रॅपिड फायर इथे संपलेला आहे. आता आपला जो एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न असतो त्याच्यानंतर आपण एंड करतो, ज्याच्यासाठी हा सगळा घाट घातलेला आहे की प्रायोगिक रंगभूमीवरून व्यावसायिक रंगभूमीवरती काम करत असताना आता काय तुला बदल जाणवतो? खूप बदल जाणवतो. काय तो आम्हाला शॉर्टमध्ये सांगू शकतोस? व्यावसायिकला आपल्याकडे काम करताना ना असं न असे रिस्ट्रिक्शन्स नाही म्हणणार मी, पण बंधनं नसतात अशी काही फार कोणाची नसतात रिस्ट्रिक्शन. आपण आपल्याला हवं तसं करू शकतो, आपल्याला दिसतंय तसं आपण करायला लावू शकतो किंवा ते करून घेऊ शकतो. तिथे आपलंच असल्यामुळे आपण तिथे खूप आरडाओरडा करू किंवा चिडचिड करू, ते होत नाही आहे, पण ते आपण करू एवढं फिक्स आहे. कारण जसं चॅलेंज पद्मिनी धाम येताना होतं, व्यावसायिक येताना होतं, तसं ते एकांकिकेची जी सुरुवातीची प्रोसेस होती ते सगळे एलिमेंट शोधणं जे होतं ती प्रोसेस करून घेतलेली, नाही तर गिवअप झालं असतं तिकडेच. ती गोष्ट मला संपवावी लागली असती किंवा कदाचित पद्मिनी धाम नाटकही नसतं आलं जर तिथेच त्या सगळ्या गोष्टी नसत्या, जन्म नसता झाला त्या गोष्टींचा, टांग्याचा जन्म नसता झाला मेन प्रायोगिकला. हो, म्हणजे प्रायोगिकला याचा अर्थ म्हणजे तुझं जे उत्तर आहे त्याच्यावरून असं वाटतंय की कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करणं. हो हो, ठीक आहे. कारण लिमिट इथे आपल्याला बनवावा लागतो किंवा आपल्याला कम्फर्टेबल व्हावं लागतं. व्यावसायिकचं आता सांग मग. व्यावसायिकच व्हावं लागतं, कम्फर्टेबल आपल्याला व्हावं लागणार, नाहीतर सगळ्या गोष्टी आहेत ना अशा फिक्स्ड आहेत आणि आपण त्याला बदलायचा विचार ठेवू पण नाही. इथे असंच असतं. अच्छा, त्या झोनमध्ये काय बेस्ट करू शकतो हा चॅलेंज आहे. हा, ते तर ते तुझं चॅलेंज झालं की ते इथे असंच असतं, मध्ये तू तुझं कसं असतं हे दाखवणं, किंवा ते तुझं असं आहे किंवा माझं असं आहे, मी असंच करतो, हे टॅकल करणं हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि हे पद्मिनी धाममध्ये खूप प्रकर्षाने मला जाणवलं आहे की इथे असं असतं, ठीक आहे, आपल्याला आता इथे माझं असं असतं हे क्रिएट करायचं आहे आणि ते जर मी नाही माझा स्टँड ठेवला तर इथे असंच असतं हे ऍक्सेप्ट करावं लागेल. ओके, हां, म्हणजे ती फाईट आहे, ती फाईट आहे आणि ती आहे आणि जोपर्यंत ती करायची त्याच्याशिवाय प्रोडक्टवरती नाही काहीच नाही. मग तू तुझा स्टँड बाजूला ठेवलास आणि मग नाही भाई नाही इथे असंच असतं. म्हणजे मग तुला ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळलं की इथे आपल्याला एक कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण काम करतो, इथे थोडे आपण कम्फर्ट मध्ये आहोत काम करताना, कारण एक सिस्टीमच बिल्ड केलेली आहे. इकडे आपल्याला काही सिस्टीम नाही, आपणच सगळं करणार आहोत. तर हे जे दोन वेगवेगळे सेपरेट झोन आहेत, या दोन्ही झोनमध्ये येणारे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत. ठीक आहे, आता तुला एक नाटक केल्यानंतर पुढच्या नाटकासाठीची जी तयारी आहे त्याच्यात मी तुम्हाला लास्ट टाइम म्हणाला होता की तू एक नवीन मी बोलायचं की नाही मला माहित नाही. नाही बोल ना. तर 217 पद्मिनी धाम तर चालूच आहे, पण तू या सगळ्या कम्फर्ट झोन्सना ब्रेक करून पुन्हा एकदा प्रयत्न करतोयस की एक नवीन नाटक रंगभूमीवरती, व्यावसायिक रंगभूमीवरती आणणार आहेस आणि लवकरच तू त्याची अनाउन्समेंट करावीस. आणि आम्हालाही आवडेल ते जे काही आहे ते बघायला, लवकरच होईल आणि काहीतरी अँटिकच येईल असं आम्हाला अपेक्षा आहे, वेड्यासारखं काहीतरी. तर ते खरंच येऊ दे. त्या नवीन प्रोसेससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तू इथे आलास त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद होतोय, कारण काय मला उलट आनंद होता एक मित्राला मला इथे बोलावता आलं.
आणि खरं तर अशा काही हे बघ आपण म्हणतो ना एखादी गोष्ट जी कदाचित अशा पद्धतीने ते माहिती नाही मला आता ती मी जे काही बोललोय जेवढं काही बोललोय ते काय व्ह्यूने घेतलं जाणार आहे इकडनं मला नाही माहिती पण आपला व्ह्यू एवढा क्लिअर असायला हवा किंवा आपलं असं असायला पाहिजे की निदान कुठेतरी जाऊन आपण बोलू शकू. बरोबर आहे, मतं मांडता आली पाहिजेत. तर मला असं वाटतं की ही ती जागा आहे जे तू क्रिएट केलेस किंवा तू आत्ता सुरू केलेस की इथे कदाचित मला माहिती नाही आता मी जसं आलोय तसंच इतर सगळे आपले मित्र पण येतील ते पण कदाचित ते मला माहिती नाही ते किती बोलतील किती नाही पण मला असं वाटतं ही एक जागा आहे. मी आत्ता पहिल्यांदा पॉडकास्ट टॉक शो करतोय असं पहिलंच आहे माझं काही असं सगळं तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा एक इथून कदाचित हा आवाजाचा प्लॅटफॉर्म असू शकतो तुझा. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी तुला थँक्यू की असं काहीतरी केलंस. कदाचित इथून मी बोललोय तसं एखादी संस्था बनू पण शकते, नाही बनली तर आपण प्रयत्न करू शकतो की बाबा आपण करू. एक्झॅक्टली. नाही तुझी सगळे पॉईंट ऑफ व्ह्यूज जे तुला मांडता आले ते तू खरंच मांडले. आम्ही प्लॅटफॉर्म असेल हा क्रिएट केलेला आम्हालाही ते संधी मिळते की आम्हाला काहीतरी 4 गोष्टी नवीन शिकायला मिळत आहेत तुमच्याकडून. तुमचे पर्स्पेक्टिव्स कळतात की काय आहे तुमच्या दृष्टिकोन काय आहेत गोष्टींकडे बघण्याचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रायोगिकमधून काम करून कमर्शियलपर्यंत काम करण्याचा हा जो प्रवास आहे ना खरंच कठीण प्रवास आहे. आणि जर आपला मित्र असो कुठलाही व्यक्ती असो जर तो प्रवास पूर्ण करतोय ना तर त्याला अभिनंदन करणं हे आपलं काम आहे. आणि त्यात जर तो आपला मित्र असेल तर डोक्यावर घेऊन अभिनंदन करणं आपलं बाई काम आहे. ते आधीपासून आपण करतो. आम्हाला इथे तुला ऑफिशियली बोलवताना आनंद होतोय. मी संकेत पाटील हा माझा मित्र आहे म्हणून मी तुला इथे बोलवण्यापेक्षा तो व्यावसायिक पातळीवरती एक उत्तम नाटक करतो आहे याचा आनंदच असतो. आणि या आनंदात तुला इथे बोलवणं हे आम्हाला खूप आनंददायी. आणि तू ज्या पद्धतीने खरंच मनापासून एक्सप्रेस झालायस म्हणजे मधला एक पॅरेड तुझा खूप मस्त मोठा गेला पण तू खूप इन्व्हॉल्ड होऊन तुला मनात येईल ते बोललास आणि जे खूप चांगलं होतं. सो आता आमचे व्ह्युअर्स ते सगळं ऐकतील आणि तुला सांगतील. पण अपार्ट फ्रॉम दॅट बॅचलर्स ऑफ मुंबईकडून मी तुला थँक्यू म्हणतो तू या शोमध्ये आलास आमच्या आधी बसू मग बोलूमध्ये. आणि तो कॉल येईपर्यंत आपण एंडअप करूया त्या कॉलची वाट बघा मग तो कॉल सेपरेट रेकॉर्ड करू आपण. पण आपण आता सांगता करतोय शोची तर सांगता करता करता आपण ॲट दी एंड एवढंच म्हणतो की जसं आता तुमच्याबद्दल आम्ही एवढं सगळं बोललो तसं आमचं एक छोटं मोठं पामर चॅनल आहे बॅचलर्स ऑफ मुंबई ज्याचे पामर सबस्क्रायबर्स आहेत आणि त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा. तर हे फक्त तू आम्हाला तुझ्या क्लोज कॅमेऱ्यावरती इथे आज येऊन मला तू बोलायची संधी दिलीस किंवा व्यक्त होता आलं बॅचलर्स ऑफ मुंबईचे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुझे खूप जास्त धन्यवाद की बाबा मला इथे तू व्यक्त होऊ दिलंस किंवा आपण बोलायचा एक प्लॅटफॉर्म इथे मला मिळाला. आणि बॅचलर्स ऑफ मुंबईला नक्की फॉलो करा कारण हा पुढे जाऊन एक आवाज बनणार एवढं फिक्स आहे. तर थँक्यू.